माजी नगरसेवक तथा माजी सभापती स्थायी समिती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मिरजेच्या सर्वांगीण विकासाचे आशादायी युवा नेतृत्व माननीय निरंजन दादा आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक सोमवारपेठ मित्रमंडळ मिरज। आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण व पर्यावरण उपक्रम सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची उपस्थिती। माजी कामगार मंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण आणि विविध उपक्रम राबवण्यात आले। यामध्ये प्रमुख उपस्थिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची असून मंत्री शिरसाट यांच्या शुभ हस्ते मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त विविध शासकीय इमारतींच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। मागासवर्गीय 100 मुलींसाठीच्या वसतिगृह इमारतीचे लोकार्पण 12,35,48,000 रुपये खर्चून करण्यात आले। त्याचप्रमाणे गुणवंत मागासवर्गीय 100 मुलांसाठीच्या वसतिगृहाचे लोकार्पण 13,02,04,000 रुपये खर्चून झाले। योगीनगर मिरज येथील लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालयाची 2 कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेली इमारत जनतेच्या सेवेत समर्पित करण्यात आली। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या पवित्र स्थळी 3,53,71,000 रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य बौद्ध विहाराच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे। पर्यावरण संवर्धनासाठी सुरेश भाऊ खाडे यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील 44 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 67 झाडे देण्यात येणार असून एकूण 2,948 झाडांचं वितरण केलं जाईल। वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉन स्पर्धा, आरोग्य शिबिरे, वृद्धाश्रम व अनाथ आश्रमात फळे व खाऊ वाटपाचं आयोजन कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे। हार, शाल, बुके न घेता शाला उपयोगी साहित्य गोळा करून ते गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्याचं आवाहन आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहे। जून रोजी सालाबाद प्रमाणात एक माझा वाढदिवस साजरायची प्रथा आपण प्रत्येक वर्षी केलेली आहे। त्या धर्तीवर ह्या 1 जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, पत्रकारांच्या आग्रहास्तव आपण हा वाढदिवस साजरा करतो। पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हटलं की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल। नुसता साजरा करायचा, फुलं गुच्छ घ्यायची, सगळं करायचे, कपडे घालायचे, सगळं करायचं, डावली लावणं, हे करणं हा प्रकार इथं नाही। त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना मी आमंत्रण केलं। कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्ध विहार, मागासवर्गीय मुलांच्यासाठी काय सुखसोयी, ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत, पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता। त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा, कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे। आणि त्यावेळेला शिरसाट साहेबांनी हो दिलं की मी येतो, आणि त्या दृष्टिकोनातून 100 कॉटचं मुलीचं, 100 कॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वसतिगृह तयार झालं। त्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा होतोय। त्याचबरोबर जे थोरांच्या वार्डमध्ये एक बौद्ध विहार त्यांच्या प्रयत्नानं बांधलं गेलं, त्याला नगरपालिकेने पैसा दिला, मीही पैसा दिला, आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झालंय। त्याचा एक लोकार्पण सोहळा आम्ही त्याकडे घेतोय। त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी त्या आरगमध्ये आहेत। आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या आपण, पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळं असं व्हायला पाहिजे। त्यासाठी आम्ही एक बौद्ध विहार बांधतो तिथं, आणि त्या बौद्ध विहारमध्ये त्या अस्थी पावित्र्याच्या अस्थी व्यवस्थित राहाव्यात, लोकांना पर्यटन तिथं व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही 3 कोटी जवळजवळ 3,53,00,000 रुपयाचं आम्ही तिथं बौद्ध विहार बांधलं। काम 95% वर झालेलं आहे, पण पेंटिंग बाकी, त्यामुळं यावेळी आम्ही लोकार्पण सोहळा घेत नाहीये, पण मंत्री महोदय तिथं विजिट करणार, बघणार, आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धतीने फॉलो करून आम्ही 10-15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या आत व्हायला त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा घेऊ। तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम, काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत, त्यामुळे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी हे करतो, मी ते करतो, कोण फळ वाटणार आहे, कोण झाडं वाटणार आहे, कोण गवत वाटणार आहे, जनावरांना वाटणार आहे, अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे त्या लिस्ट प्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत। त्यामध्ये अनाथ आश्रमांना फळ वाटायचा कार्यक्रम असेल, अशा गोष्टी, बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत संध्याकाळी। आणि संध्याकाळी 7 वाजता खाडे स्कूलवरती तिथं कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की
शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रत्येक वेळी मिळतातच, त्याबद्दल काही डाऊट नाहीये. पण शुभेच्छा देत असताना गुच्छ, हार, शाल असं काय आणण्यापेक्षा, पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरिबांच्या मुलांना ते उपयोग पडेल. त्यामुळे मी आव्हान करतो की शाल, श्रीफळ अशा काही गोष्टी आणू नका. आपण वह्या, पेन्सिल हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण ते गरिबाला देऊ शकतो. त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल, तनुबाई इंग्लिश मिडियम स्कूलनं त्याशी सकाळी आम्ही शाळा काय करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिथे एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे. नोंदणी झाल्या, सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदण्या झाल्या, जवळजवळ 800च्या नोंदणी झाल्या तिथं. त्यामुळे सकाळी 7 वाजता गांधी पुतळ्यापासून आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचाही आनंद सगळे घेतील. तर ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा, लोकार्पण सोहळा, विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत. आपण सगळ्या पत्रकार लोकांनी, माझं हृदयपूर्वक तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे की आपण या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर व्हावं आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद.